मैत्रिणींनो ही गावरान धन आहे, गावरान. त्या दिवशी कट्टा दाखवायचा राहिला माझ्या ध्यानात नाही, ही बघू शकता. कुठे गाडी कुठे? असू द्या बसा. नाही दा नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. तर पुण्याहून कोण आलाय तुम्हाला दाखवते. काय म्हणताय? हा, तुमची मशीन पाहायला आलो होतो. लय लांब ना आलं तर इथं. आणि ह्यांची मशीन बघून आम्हाला खूप खूप आनंद झाला. असं वाटायला लागलंय की इथंच थांबावं. आल्या तर इथं मग अशी कसं वाटलं? सगळं मशनरी, सगळ्या वस्तू ऐवजी आम्ही जी बनवतो ती मसाले, मिरची पावडर, धना पावडर, क्वालिटी कशी वाटली? छान वाटली. सगळी क्वालिटी बघितलं, तुमचं पॅकिंग वगैरे सगळं बघितलं. आता आम्ही पण तुमची जाहिरात करतो पुण्यात. माझी नाही केली तरी चालेल, पण तुम्ही काहीतरी करा. त्यांचं ह्याच आहे, पिठाच्या चक्कीचं आहे मोठं, आणि किराणा मालाचं दुकान आहे, आणि त्यांचं चाललंय कांडप वगैरे आणून हे करायचं मसाल्याचं. तर नक्की करा तुम्ही. नुसतं फक्त आलेल्यांच विकू नका, तर तुम्ही स्वतः माल बनवून पण विका किराणा मालाच्या दुकानात. बघू, एवढं काय होणार नाही बरं का. गेलं एक जणाला पॅकिंग करायला लावायचं आणि एक जणाला मसाला कुटायला लावायचं. ऑर्डर घ्यायची. लेक आली माझी. तुमच्या आशीर्वादाने झालं चांगलं. तर आम्हाला पिठाची द्या माहिती थोडी. चालतंय की दिन की. आमच्याकडे गिरणी आहे. आणि तुमचं कुठं आहे पुण्यात पिठाच्या चक्कीचं? शेवाळवाडीमध्ये. शेवाळवाडीमध्ये मैत्रिणींनो, माझ्या कुठल्या ताईसाहेब जात असते तिथं ओळखत असते तर नक्की कमेंट करा, कारण का ह्यातल्या 2-3 जणी तरी म्हणणार आम्ही असं जात होतो. जातात. हा, पुण्यात बरेच, म्हणजे मला जवळजवळ ना पुण्यात लई ठिकाणी मसाला जातोय. हो का? मग तुम्ही तसं सांगू शकता त्यांना. हा, कोदऱ्यानगरला शेवाळवाडीमध्ये राहतो आम्ही. हा, तिथंच गिरणी होती. आल्या तर इथं सगळी फॅमिलीच आली, त्यांची सुनबाई पण आल्या तर त्या. कसं वाटलं आल्यावरती इथं? छान, खूप छान मसाले बनवताय तुम्ही. थँक्यू. हाय करा. हाय करा मावला. दुसरी माव आली. आणि इकडं हे पण दादा पण आले ते, तिकडे बसले ते इथं. आणि माझं सक्क चुलत भाऊ आहे ना, त्यांचा मित्र आहे ते महेश शिंदे. महेश शिंदेनेच आम्हाला माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथं भेट दिली. खूप छान वाटलं तुमचे नवीन उपक्रम बघून. थँक्यू. आणि लय माळाताई लय माळाताई मैत्रिणी. तुम्ही एकदम निसर्गरम्य वातावरण तयार केलेलं आहे परिसरात. झाडांची जी आवड असल्यामुळे जरा, म्हणजे इथं येताना बाउंड्रीत जर शिरलं तर माणूस म्हणणार खूप छान ठोकलं काय काय. एकदम प्रसन्न वाटलं. थँक्यू. घरी खाण्यासाठी शिल्पी होय, भिजावलेल्या पाण्यात, म्हणजे ती पण भिजावलेल्या पाण्यात. आंघोळीचं पाणी तिकडं असतं पलीकडे. बघ माऊली काय काय लावलंय. मम्मीला सांग. पाणी नसतं काय. मम्मीला सांग काय काय करायचं असतं. लय परपंचाल करावं लागतं बाय. ती काय मला ही म्हणते की आमची सुनबाई बसतच नाही, सारखं कामच करता नाही. काय जरा जीवाला विश्रांती घेत जावा. दोनच बाग असते. असते ती असले तर बागाला तर राहू दे. दीदीला म्हणा
हाय दीदी आमच्या घरी ये म्हणा. तोडण्यामुळे हा का केवढा ती दिसत लगेच मोठं होत ते. आवाज दोन दिवसात ती सारखी तोडती तरी मी सका वांगी बघायची त्याला पण औषधी मारावं लागत असं. तेव्हा तरी मारा ती ग्रोमॅजिक बुहास्त्र टाकलेले ना आम्ही त्याला नाही लई मारा. सगळं ऑर्गॅनिकचीच औषध आहेत ना. सगळे आपले ऑर्गॅनिकचीच आहेत. ऑर्गॅनिक आहे ही. असं आहे होय. हा केमिकलचं काहीच नाही. केमिकल विरहित सॉरी औषध नसतं लई. जान कुठे गेलं ग? तीनदा मारलंय फक्त ती पण कसलं सेंद्रिय तसलं. हा का? हा औषध नाही तसलं. भाजी तरी बघतोय की आपलं कधी गोसावळा मला कधी इथं वांग, आणावंच लागलं. कधी आळूच्या वड्या कधी ही घेवडा का पावटा आहे. कुठलं? हा ते आता शिक लागायला लागले. काही वेगळंच आहे बघा. ही काय म्हणते ह्याला? ती पाक वांगी पावट्याच आहे ती. पावटा आहे पावटा. ते चपट्या बिया नाही का हा हा. ते वांगेले भारी आले. हे काय ते बघ ना असे हे ते वेगळेच आहेत का दुसरे काळं वांगे. काळ्या टाईम मध्ये? खूप तुला काय सोडून गेला काढण्यावासी काळ्या 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 घेतले गेला तुम्ही ते घाबरला असतं बरं माहिती. तुला वांगी बघायचे ते इथं ही दोन बघायची ती. हा धर धर हे कसले भरतासाठी हो चांगलेत नाही. हा ह्याला ना ही बघावं लागेल चिकन. काय काय बघावं लागेल. ठीक ह्याला चिरा बरं का व चिरून करा कारण का त्याला ना थोडीशी फुले म्हणले आळी वगैरे. आणि ही काय ह्याचं मिठाचं केलं तरी चालेल. ते चांगलेच आहेत. काट्याची वांगी आहेत चांगली. हा आता ही ना कॅरी बॅग दिदा एंड करा की आपलं ती 60 रुपयाने जाऊन द्या मरू द्या. आता काय करायचं मग न्यायचं आणि आणायचं आणि सोपंच नाही ती. बस आपलं करत नीट 2 दिवसात तर त्याला पाणी पाचताल. काय झालं अगं मैत्रिणी ती एक पोत आलंय ना ते काय झालंय मिक्स तोडा आलाय. आम्ही पहिले तोड्याच्याच मागवते ना मी. आता ही ह्याला न्यायचं म्हणलं ना तर हे आता ही आणायला 800 रुपये भाडं गेलंय मला. आणि परत ना ही नेऊन अजून आणायचं गाडीत काही दर्जींच्या बसत नाही. न्यायचं म्हणलं की मला अजून जाते ना 500-600 रुपये आणि आणायचं म्हणलं की तेवढंच जाते ना. मग त्याच्यापेक्षा मग आता काय करू मग आता बायांना म्हणलं करा नीट 60 रुपये देते किलोला. असं 50 रुपये असतं तर किलोला. मग आता काय करायचं सांगा. लय कुठं नाही माझं लय कामाचं राडा चाललाय आता. मला ना संध्याकाळी जर्मनीची पार्सल टाकायचं एक. हे 2 दिवस झालं घाणा का चाललाय तुम्हाला माहिती आहे का. भारताच्या बाहेरची पहिली ऑर्डर एक नाही का आपण म्हणतो आता ज्या ताईसाहेब अशा नेत होत्या की खायला नेतात की लई जातो. पण जो वापरण्यासाठी किंवा म्हणजे कंटिन्यू जी ऑर्डर पडणार आहे ना आता तुम्हाला पाठीमागं म्हणलं होतं जर्मनीच्या ताईसाहेब आले त्यांनी ती एक गोष्ट गुल्ल असतं ते तर ती आज ऑर्डर जाते आपली मैत्रिणींना पहिली भारताच्या बाहेर. भारी वाटते. गरम मसाला आहे मिसळ मसाला आहे धना पावडर आहे हळद आहे सगळे आपला गरम मसाला आपला हा भाजीचा मसाला सगळंच जातं आहे. इंडियन रेस्टॉरंट आहे ना मोठं त्याला मोठं रेस्टॉरंट आहे त्या ताईसाहेबांचं त्यांचं असं बी विक्रीचं गोडवान ही ना 5000 स्क्वेअर फूटमध्ये त्यांचं असं 10-10, 5-5 हजाराची स्क्वेअर फूटची अशी मोठी त्यांची गोडवान आहे. एवढा मोठा लिंक लागलेली आपल्याला. जाऊन देव भारताच्या बाहेर पण जातं आहे आपलं. चला थँक्यू तुम्हाला सगळ्यांना एकदा आणि थँक्यू धन्यवाद ताईसाहेब बरं का रशियाच्या ताईसाहेबांना सॉरी जर्मनीच्या ताईसाहेबांना बी धन्यवाद. गिरण गरम झाली मैत्रिणींनो त्याच्यामुळं ना मी बंद केलं ही मशीन. तर ही हळद बघू शकता ही आले चला तुम्हाला दावती काय काय चाललंय माझं ते.
ही हळद पण भरायची या. अजून एक घामा दळायचा आहे मला. ही धना पावडर, ही गरम मसाला आहे मैत्रिणींनो. अजून एक गरम मसाला करायचा आहे, हा मसाला. आणि तिकडं तर काही नाहीच सगळं. तर ही अशी आज टाकायची ऑर्डर आहे ही सगळी. आणि ही तुम्ही म्हणताना अख्खा कुरिअरला टाकायचं आहे का, तर नाही आहे. ही आपली ऑर्डर जाणार आहे बाहेर, म्हणजे जर्मनीला जाणार आहे. हा गरम मसाला आहे. तुम्हाला मी कधी दाखवलं का आजपर्यंत, कारण का मी कधीच बनवला नव्हता, पहिल्यांदा बनवला आहे ताईसाहेबांनी सांगितल्यामुळं, जास्त ऑर्डर असल्यामुळं. असू दे की मैत्रिणींनो, एवढी भाजी घेतली म्या. माझ्याकडं मंडई आहे तरी पण का, तर ही आमचं बाळ विकायला आलंय म्हणून. आमच्या शेतल्या जाधव वस्तीला आहे. शापा 10 रुपयाला, मेथी 10 रुपयाला, कोथिंबीर 10 रुपयाला. दिगं दिदे ह्याचं 50 झालं ना. दे माग जागा असली कुठं दोघांचं निम्म टाकायचं. त्याला सांगितलंय मी, माग जागा असेल तुम्हाला सांगत जा. आपला मसाला घेऊन मी येत जाईल. तुला निम्म पेट्रोलचं, मला निम्म पेट्रोल. तू नाही परवडायची त्याला. दे त्याला 50 रुपये, पुढे जायचंय. इतकी माळवं का येतो मैत्रिणींनो रोज. आणि कसली सुंदर कोथमीर आणि मेथी. ही कुठं विकतो का गावात? विकतो का सगळं फिरूनच विकतो? जागेवर बसण्यापेक्षा फिरून विकलेलं बरं. बघा इकडं पुढं एक गोणी, हिथं एक पिशवी, हिथं एक कॅरेट. आणि रोज येतो अजून, हाय का नाही. केवढ्याचं विकून जातो घरी संध्याकाळी? 500चं. आणि किती वाजता येतो? आणि आता कितला शाळेत ना आल्यावर किती वाजता जातो तू? शाळेत नाही येतो. शाळेत ना आला घेऊ का ही सगळं पॅकिंग करतो आणि विकायला जातो. संध्याकाळी 500चं विकून घरी. ह्याला म्हणायचं बघा नाद कामाचा, आहे का नाही रे. पप्पा बघा किती मदत करू लागतोय. त्याच्या रक्तातच नाद असतो ना मैत्रिणींनो कामाचा. त्याला काम करायचं सांगावंच लागत नाही. आमचा गोटंबी लहान होता ना, तेव्हा असंच ह्या जगात होता. तेव्हाच हारी काय जायचं. आणि तुम्ही म्हणता ना का तू काय एवढी तो गाल पिवळं झालं तुझं. हळद हो का, पिवळी पिवळी जरच झाली मी. मला इतकं काम आहे ना, मला जायचं हे सगळं मटेरियल घेऊन बारामतीला मैत्रिणींनो. बारामतीत पोच करायचं आणि तिथून ती नेणार आहे तिकडे. उद्या त्याला 50 दे बाळाला. आता ही नीट करायला तर सवडच नाही. खाऊन घ्यायचं. घरात होती की पालक केली की हो का मैत्रिणींनो. हळद संध्याकाळी सँडविच करेन. चला, धना पावडर झाली, हळद झाली. तुमचं पैसे तुम्हाला. हां